तालुक्यातील पिंपळनेर गावच्या हद्दीत वैराग पुणे स्वारगेट ही एसटी बस सुमारे 55 प्रवासी घेऊन जात असताना चालकाला अचानक फिट आल्याने एसटी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली। त्यामध्ये एकूण 24 जण जखमी झाले असून त्यातील एक महिला आणि एक पुरुष फ्रॅक्चर आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कुर्डवाडी आगाराची एसटी बस ही वैराग बस स्टँड येथून सकाळी 7:45च्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती। ती कुर्डवाडी बस स्टँडवर 9:30च्या दरम्यान आली। तिथे एंट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली। त्यानंतर अवघ्या 15-20 मिनिटातच 9:50 दरम्यान रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीत चालकाला अचानक फिट आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली। त्यामध्ये चालक आणि वाहकही किरकोळ जखमी झाले आहेत। 3 ॲम्ब्युलन्सद्वारे सर्व प्रवाशांना कुर्डवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।